मोठं मोठं धावेंचं डोंगर उभारणं, चेस करणं, त्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि आज त्यांना फाईट करतीये मैदानावरती टीम जय काफरोबा वहल आहे। मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं आहे आणि तिकडे सज्जत आमचे समालोचक मित्र रोशन पाटील सर। परंतु त्यापूर्वी आपण सन्मान सोहळा इथे संपन्न करू। रायगड जिल्ह्यातील एक आदर्श काढो आणि महाराष्ट्र पोलीस एक तेजोमय कार्य नेहमीच त्यानं साध्य केलं आहे आणि रायगड जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे असे आमचे तेजस्वी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल। रायगड जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं ठाणा जिल्हा असो किंवा रायगड जिल्हा सर्वाधिक स्पर्धा भ्रमंती करणारा काढो खऱ्या अर्थानं तेजस्वी म्हात्रे आदर्श काढो याचा हा विशेष मान सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो। थँक्यू सो मच। परंतु आता इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हर्ष 11 श्री पॅकर्स सोनारपाडा संघाचा काढो अनिकेत पाटील। परंतु आपण तेजस्वी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधू। तेजस्वी म्हात्रे, आपण या स्पर्धेमध्ये आलात, कशा पद्धतीने अनुभव राहिलाय? अनुभव खूप चांगला आहे। ॲक्च्युली ग्राउंड एवढा भारी आहे, कुठेच मला वाटत नाही मी ऑल महाराष्ट्रामध्ये बघतोय एकच व्यक्ती असा आहे का त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्वतः बिल्डर असून इथे तो कन्स्ट्रक्शनसुद्धा करू शकला असता, परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन किंवा कोणता त्यांनी म्हणजे स्वतःसाठी काही केलं नाही। त्यांनी पूर्ण खेळाडू तयार करण्यासाठी त्यांनी स्वतः इथे जीवपणा लावला। त्याचा मयूर पूर्ण ग्रुप आहे, ज्युनियर असेल, निरंजन असेल, प्रतीक असेल, हे सगळ्यांनी एवढी मदत केली आहे। तर आणि मुळात मला हेच फक्त चांगलं वाटतं एवढं इथे मी बघतो जेव्हा तिथून एंट्री गेटपासून आलो तेव्हापासून सगळीकडे बिल्डिंग दिसतात। इथे सुद्धा तो बिल्डिंगचं काम करू शकला असता, कमीत कमी कोट्यवधी संपत्ती कमवू शकला असता, परंतु त्यांनी ती संपत्तीला लात मारून स्वतःहून इथे ग्राउंड करून हीच मोठी संपत्ती आपल्याला दिलेली आहे सर्वांना। आणि खरोखर क्रीडा संकुल जो बनवून दिला आहे, खरोखर म्हणजे मला वाटतं मी जेवढा खेळलो असेल पूर्ण त्याच्यामध्ये सगळ्यात अप्रतिम असं आयोजन आहे। आणि मागच्या वर्षी मी विनर होतो, चॅम्पियन होतो, पण यावेळी पहिल्याच राऊंडला हारलोय आणि पुढच्या वर्षी नक्कीच चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेन मी। नक्कीच आयोजकांना आपण पुढील पूर्णपणे दिवसांसाठी खूप सारे शुभेच्छा देऊ। परंतु इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनिकेत पाटील हर्ष 11 श्री पॅकर्स सोनारपाडा। मॅन ऑफ द मॅच कडे आपण लक्ष देऊया। आमच्या मुख्य आयोजकांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल। परंतु परेशजी चौधरी जे पॅकर आहेत ठाकुर्लेचे, ज्यांच्या वतीनं अनिकेत पाटीलसाठी एकूण 2000 रुपयाचा धनादेश। उत्तम खेळी राहिली अनिकेत पाटील याची, ऑलराऊंडर परफॉर्मन्स अनिकेत पाटीलने या स्पर्धेमध्ये साध्य केला आणि रायगडातील एक दिग्गज संघाला पराभव दिलाय आणि विजय संपादन केला टीम सोनारपाडानं। प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते त्याच्या शिरपेचामध्ये एक मानाची कॅप परिधान केली जाते। एक चांगली संकल्पना संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून। आकर्षक टी शर्ट आहे, कोल्ड्रिंक आहे, आकर्षक ट्रॉफी पाहतो, नगद राशी 2000 रुपये देऊन अनिकेत पाटील याचा आपण सन्मान पाहतो। लक्ष देऊया मॅच कडे। ओ टू कॉम्बॉक्स। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया निश्चित रूप से रोशन सर। और बात करेंगे मगर सर, देखिए बात करेंगे तेजस ने क्या यहाँ पर जिक्र किया कि पिछले साल चैंपियन थे, इस साल पहली मैच में देखिए बाहर निकलते हुए, लेकिन आने वाला देखिए 2025 के लिए उन्होंने बताया कि हम फिर से एक बार चैंपियन बनने का कोशिश करेंगे निश्चित रूप से। कहीं सपना टूटे और यही तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल कहा जाता है। और ये चलिए यहाँ से हल्की सी देखिए रूम मिला था यहाँ पर, बहुत बढ़िया पॉइंट को चीरते हुए और थोड़ा सा देखिए गेंद हरियाली घास देखिए चाहे टेनिस गेंद थोड़ा सा रुक कर गया और उतना अच्छा टाइमिंग भी नहीं हुआ था, जिसके कारण यहाँ पर दोनों बैटर देखिए 2 रन कंप्लीट करते हुए। और टॉच का बात करेंगे तो यहाँ से टॉच का बॉस रही देखिए यहाँ पर बात करेंगे। नक्कीच एक चांगला स्टार्ट मिळाला, खाडीनं टॉस जिंकला बाबू आणि आपण पाहताय मागच्या 3 बॉलमध्ये 6 रन आलेत। सौरभ सध्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक क्रिकेट गाजवतोय। नुकतीच भिवंडी भिनारला झालेली अंडर-24 बिग बॅश देखील त्यांना गाजवली आणि एक मोठं क्रिकेट सध्या खाडीला व्यावसायिक प्रोफेशनल लेवलला सौरभ म्हात्रेनं दाखवला। लोक फुल टॉस होता, पाडमधनं ऑनसाईडला फ्लिक केला। ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती टीम वहले संघाची सलामीची जोडी आहे। एका बाजूला तुम्ही पाहता डावखुरे हाताचा फलंदाज केतन मुकादमा आणि त्याच्या सोबतीनं विजेंद्राला, ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते टीम गावदेवी वहलेची।
काही महत्त्वाच्या अनाऊन्समेंट आहेत ओव्हर ब्रेकमध्ये आपण जरूर करू. टीमची टोटल धावफलकावरती मागच्या 4 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात आणि अजूनही पहिल्या पॉवर प्लेमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टायमर ऑन आहे, त्याकडे देखील लक्ष असू द्या सूरज, कारण विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं अनिकेत मैदानावरती टाकायची आहेत. फटका चांगला, बॅकलिफ्टला खाली आणला, एक्स्ट्रा कव्हरला अतिशय सुंदर फटका, गवताचा गालीच्या त्याच्यावरून घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सूरज बैकर, चेंडूला उचलेल, थ्रो करेल, एक सिंगल मिळतीये टीम जय काफरोबा वहलेगाव. एका बाजूला भिवंडी विभागातून भिवंडीचा छुपा रुस्तम म्हणून ज्या टीमला म्हटलं जातं, मोठ्या मोठ्या टीमच्या अगेन्स्ट क्वालिटी क्रिकेट नेहमीच वलेगाव खेळतो. तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा कल्याण डोंबिवलीतील स्वर्गीय सुदेशदादा 5-1-5-1 विजयजी पाटील भरोडी त्यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी खाडीचा संघ इन ॲक्शन. पॉवर प्लेचा अंतिम बॉल ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, क्रॉस बॅटच्या अगदी स्टिकर एंडला आला, थोडीशी लेट झालं, कमी गतीनं टाकला होता त्याच्यामुळे इकडे बीट झालं होतं, थोडीशी दुखापत झाली आहे. त्या ठिकाणी केतनला अंपास पाणी हवं असेल तुम्ही लगेच कॉल करा, मैदानावरती पोहोचवलं जाईल. केतन पाणी पाहिजे का? जा 12th मॅन किंवा टीम प्लेअर तुम्ही देखील जाऊ शकता तिकडे पाणी आणि जार उपस्थित आहेत. चला ओके, ऑल सेट आहे. पहिलं षटक संपलं. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती आहे 9. 2 रनची पेनल्टी दिली जाईल या मॅचमध्ये टीम या ठिकाणी गावदेवी वहलेला, कारण तुमच्या 12th मॅनचा प्रॉपर ड्रेस कोड नाही आहे, त्यामुळे ज्यावेळी खाडी सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगला उतरेल त्यावेळी 2 धावेची पेनल्टी एका ओव्हरनंतर त्या रन्स त्यांच्या स्कोरकार्डवरती ॲड केल्या जातील. धन्यवाद. बाबूशाह आपल्या सोबत आहेत. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा 9 आहेत. मैदानावरती छोटीशी चर्चा रंगेल. दोन्ही बॅटर्समध्ये वेळ आहे, विजेंद्रकडे त्यानंतर केतनकडे, दोन्ही डेंजरस प्लेअर आहेत. जितकं जे रबर बॉल क्रिकेट खेळताना बदलापूरमध्ये येऊन वहिले संघ टेनिस बॉल क्रिकेट त्या प्रमाणात फार कमी खेळतं, बट आज अशा स्पर्धेमध्ये वहिलेचा संघ आला आहे की ज्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक मोठ्या आशा अपेक्षा घेऊन पूर्ण वहलेगाव त्या टीमकडनं अपेक्षा ठेवेल. वहलेगावचे माजी सरपंच आदरणीय रुपेशदा मुकादम तसेच आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य भावेशदा थळे त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट करू आपण या टीमला आणि त्यांचं करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात आपण पुन्हा एकदा बाबूशाहकडे. थोडाच वेळात मंचकावरती काही सन्मान केले जातील. रोशन पाटील तिकडे उपस्थित आहेत. पहिलं षटक संपलं, 9 धावा बाबूशाह धावफलकावर. तो चलिए बात करेंगे ओमकार सर. देखिए टोटल की बात करेंगे तो कोई खराबी नहीं है, लेकिन यहाँ पर देखिए जो कंपलसरी ड्रेस कोड ये आपको, और यही गलती यहाँ पर देखिए तेजस्वी से भी हुआ था टॉस के समय, और ड्रेस कोड टी शर्ट सूट ये चीज़ होना चाहिए, और गलतियों का देखिए हमेशा कीमत. और ये चलिए आवाज आई, बल्ले का बाहरी किनारा पड़ा हुई विकेट. देखिए यहाँ से केतन मुकादम एक लंबा इनिंग्स खेलने की ताकत रखते थे, लेकिन स्केटिना फूल को खुशबू मिली, कली को बाहर मिला, हम थे जीत के इंतजार में, और जहां पर पहले 2 रनों की पेनल्टी मिला और उसके बाद देखिए केतन मुकादम का एक बड़ा विकेट गिरा. खिलाडू सारे मैदानानं खेळत जिद्दीनं, खेळाडू सारे मैदानानं खेळत जिद्दीनं, ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1, ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1, जगन्नाथपुरी चषक आपला. अब बात करेंगे टॉस हारने के बाद. देखिए ओमकार सर पहले बल्लेबाज ही मिला था, कहीं ना कहीं जख्म पर जो मरहम लगानी चाहिए थी और नमक छेड़ दिए यहाँ पर, खास करके 2 रनों की पेनल्टी रही. उसके बाद देखिए केतन मुकादम का विकेट है. और आज देखिए बात करेंगे ये टीम सुकेश दादा 11 5-1-5-1 गावदेवी खाड़ी टीम है, यहाँ देख सकते हैं. और उसके साथ देखिए राधेश मुर्दे वही टीम है. हल्के हाथों से अच्छी सोचें, ज़रूरत नहीं है आपको डायरेक्ट थ्रो. देखिए कितना बढ़िया यहाँ से फील्डर की बात करेंगे तो यहाँ से करण निगू करते थे हमारी. और बहुत बढ़िया क्रिकेट देखिए इस साल खाड़ी टीम देखिए भिवंडी में लीजिए, रायगढ़ में लीजिए, बदलापुर में लीजिए. और खाड़ी की बात है तो निश्चित रूप से दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे डैशिंग लुक है क्या, नेशनल ब्लास्ट के क्या लाजवाब आयोजक भी. अगर ओमकार सर बात करेंगे मैच देख रहे होंगे तो उनका भी स्वागत है, क्योंकि जब देखिए अंपायर देखिए यहाँ से थोड़ा सा लेफ्ट राइट ही हैं, जिसके कारण देखिए थोड़ा सा हरीश सर उनका साथ देते हुए यहाँ पर जय पवार सर हम देख सकते हैं. विक्रम सर भी देखिए इस वक्त बहुत बढ़िया अंपायरिंग के काम, हेमंत शेट्टी सर. अरे चलिए इस बार देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे, काउ कर्नर क्या था, लेकिन लॉन्ग ऑन का पिलो गलती. सौरभ के हाथों से यहाँ पर कैच छूटता हुआ, और ये कैच कितना बड़ा दर्द देकर जाएगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा भाई. एक गलती आपको मुश्किल में डाल सकता है. कौन भूल सकता है 2000 जो ये 23 में वर्ल्ड कप खेला गया था,
और बतौर लेफ्ट हैंड बैटर ये भी हैं भाई, और उस वक्त वो भी थे भाई डेविड वार्नर, जहाँ पर 11 पर बल्लेबाजी कर रहे थे। शॉर्ट मिड ऑफ में उस्मान मीर ने उनका कैच छोड़ा था, उसके बाद डेविड वार्नर ने एक धाकड़ शतक दागे थे और कंगारू ने वहाँ से वापसी किए थे, और ऐसा वापसी किए जो वर्ल्ड कप लेकर चले गए। तो देखते हैं ये कैच कितना महंगा पड़ सकता है। भावेश देखिए इस बार ओ बल्ला बहुत जल्दी ले लिया यहाँ पर। टेनिस के लिए हमेशा वक्त लेकर आता है। वाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ, एक रनों से टोटल आगे पहुंचेगा। जैसे कहते ना एक बूंद से समंदर, एक ईंट से इमारत, तो एक रनों से यहाँ पर टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ यहाँ से 12 रन। मैंडेटरी पावर प्ले का सेकेंड ओवर, और इस बार देखिए हल्के हाथों से आउटफील्ड देखिए कितना तेजी से गेंद यहाँ पर निकलता हुआ। जब तक डिप कवर में गेंद को रोक लेते तब तक दोनों बैटर बड़ी आसानी के साथ देखिए 2 रन कंप्लीट करते हुए, 2 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 14 रन। बहुत बढ़िया देखिए साझेदारी बनता हुआ, और एक साझेदारी की जरूरत है। कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्या फूल खिलाएंगे? अच्छी सोच है, अच्छी सोच है। बल्लेबाज की माइंडसेट का मैं तारीफ करना चाहूंगा। ओमकार सर कहते हैं ना, अगर बंदूक से ज़्यादा कोई चीज़ घातक होती है ना, वो है आपके दिमाग का। कैसे ना काम हमेशा ठंडी दिमाग से लो और सफलता भी शोर मचा दे, क्योंकि लोहा जब ठंड रहता है ना तभी मजबूत रहता है। अब देखते हैं साझेदारी धीरे धीरे मजबूत की तरफ जाता हुआ। 15 रन बनाए हैं 1 विकेट खोने के साथ। नक्कीच एक चांगली सुरुवात, विकेट जरी एक गेली आहे, रन्स 15, स्कोर कार्डवरती दोन्ही टीमसाठी स्टार्ट चांगला आहे, कारण या मैदानावरती 5 ओव्हर 45-50 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती लावताय, ते चांगलं लक्ष आहे. बट मागच्या मॅचमध्ये हे विसरून चालणार नाही आहे की सोनापाडानं अगदी 68 धावा बनवल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पाठवलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हुक करत असताना फलंदाज विजेंद्र मुकादम त्याच्या बॅटमधनं आलाय एक दमदार षटकार. विजेंद्र पाटील व्हीपीच्या बॅटमधनं. स्मृती चषक 2024, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खऱ्या अर्थानं पूर्ण पिसेकर फॅमिली आली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या मातोश्री ज्योती जगन्नाथ पिसेकर, आत्या विठाबाई पाटील, नेरलच्या आत्या सुशीला मात्रे, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर कविताताई जे भादवडून आले आहेत भिवंडीतून, त्यानंतर भाविकाताई ज्या दवडीवरून आल्या आहेत, दर्शनाताई मोठागाव, सूरज पाटील ठाकोरली, दिलीपजी भोईर डोंबिवली, जयश्रीताई सापाड्याचे आहेत, आणि त्यानंतर ते सोनल माद्रे दातिवली, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. ओ टू कॉम्बॉक्स. उमेश सर देखिए बात करेंगे यहाँ पर एक डम्बोली की टीम देखिए, पहला देखिए यहाँ पर सोनारपड़ा टीम ने जीत दर्ज की। दूसरी टीम देखिए विनोद दादा भी निश्चित रूप से डम्बोली टेनिस क्रिकेट के अध्यक्ष हैं। बहुत बढ़िया स्वर्गीय रतन हुआ ट्रॉफी भी कंप्लीट हुआ, और इस टूर्नामेंट में देखिए बात करें तस्वीर रखकर जा चुके हैं, और लाजवाब देखिए बहुत बढ़िया देखिए फाइट है, और जिस विजेंद्र का क्या छोड़ा गया था ओमकार सर है, और वही बैटर देखिए छक्का दागता हुआ। और अब देखिए यहाँ से भावेश ने भी थोड़ा सा गियर बदल रहे हैं भाई। बहुत बढ़िया सोच, कहती ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ एक तरीका बदलो, इरादा नहीं। बैटर ने एक तरीका बदलते हुए, भलाई पेनल्टी 2 रनों की लगी, लेकिन उमेश सर कहते ना बुरा वक्त रुलाता है लेकिन बहुत कुछ सिखा कर भी चला जाता है। शायद सीख मिलती है, कहते ना कुछ चीज़ सबक से मिलती है और कुछ चीज़ सबर से मिलती है, और ये दोनों बल्लेबाजों ने देखिए सबर दिखाया, जिसका कारण ना यहाँ पर एक अच्छा साझेदारी बनना है, और उस साझेदारी को तोड़ने के लिए फिर से एक बार एक कहेंगे ये उभरता हुआ सितारा कह सकते हैं। और इस सीजन देखिए बल्ले से और गेंद से दोनों चीज़ों से लाकर जब आप काम किए हैं, शायद उसारने के मैदान के ऊपर 6 गेंद के ऊपर 6 छक्के भी उन्होंने सौरभ ने दागे दी। इस सीजन का बात करेंगे, और मात्रेपड़ा के खिलाफ देखिए, और जिस मात्रेपड़ा टीम इस टूर्नामेंट में देखिए सुपर 10 में पहुंचा है। गेंदबाज, अरे चलिए इस बार लेंथ को थोड़ा खींच कर रखे, और लंबे कद के गेंदबाज थे, जो उछाल था यहाँ पर देखिए विजेंद्र का सफलता हासिल करते हुए। इसीलिए तो ओमकार सर हमने बात छिड़ी थी कि कुछ चीज सबक से मिलती है, कुछ चीज सबर से मिलती है। जो कैच छोटा था उसके बाद छक्का लगा था, और सबक से देखिए यहाँ से विकेट मिलता हुआ।
देखिए मौका मिला था विजेंद्र को, लेकिन ज्यादा कुछ फायदा नहीं ले सके। कहती है ना, किस्मत सबको मौका देता है, मौका मौका, लेकिन मेहनत सबको चौंका देता है। आज देखिए स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक देखिए ये चमकता हुआ, कहते ना संघर्ष का रात जितना अंधेरा होता है ना, सफलता का उजाला उतना तेज चमकता है। उन्होंने इस प्रतियोगिता के लिए बहुत संघर्ष किया है और आज देखिए कामयाबी तक पहुंचते हुए। दो खूबसूरत चेहरा देखिए, दो भाई की चेहरा, मैंने यही बताया कितना सोना तुझे रब ने बनाया, जी करे देखता रहूं। और आज देखिए खास मेहमान, और ये तो मेहमान देखिए पहले दिन से हम देखते आ रहे हैं और टूर्नामेंट के आखिरी दिन तक देखने को मिलेंगे। और सौरभ देखिए इस साल ओहो, उसके बाद देखिए आते आते टान दिया भाई, बड़ा हिट यहाँ पर AK-47 ये उल्टा यहाँ पर गोलियां चलाई भाई AK-47। क्या अभ्यास करते हैं हेरी सर, दो पैर को ऊपर बांध कर रस्सी में, इतना समय बैलेंस रखना। और उसके बाद एक छक्का खाने की बात है। ओमकार सर जब जुड़ेंगे निश्चित रूप से, अभी अगली ओवर में कुछ गेंद इस ओवर की बची है, निश्चित रूप से ओमकार बात करेंगे। जब 2011 का वर्ल्ड कप हमने जीते थे ना, तभी युवराज सिंह का एक बहुत बड़ा ऑलराउंडर हरपन मौला खिलाड़ी एक बहुत बड़ा लीड रोल था। और इस सीजन में देखिए बात करेंगे वो चीज़ हमें सौरभ से देखने को मिल रहा है। देखते हैं आज के इस मैच में सौरभ गेंदबाजी से तो अच्छे काम किए हैं, क्या बल्ले से, लेकिन भूलना नहीं चाहेंगे सामने देखिए एक भिवंडी की बेहतर टीम है जिन्हें चुनौती पसंद है। व्हाइट का इजाफा देखिए, कोई भी टीम को हम हल्के में नहीं ले सका। ओ हैरी सर देखिए एकदम मोड में आते हुए, चिंगो चिंगो। हैरी सर को अभी देखिए धूप मिल रहा है, इसलिए जैसे देखिए कोई मिल गया। पिक्चर में हमने देखा था जादू का ताकत तभी दिखता था जब धूप रहता था, तभी जादू ने कहा था धूप। लेकिन हैरी सर का ताकत देखिए धूप छांव में दोनों में, बहुत पीछे गेंद कर दिए और उसके बाद देखिए गेंद अंदर भी आया और मुश्किल वही बन गया। बल्लेबाज के दिमाग में चल रहा था ये गेंद ज़्यादा बाहर जाएगा, कोई बात नहीं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 29 तक साझेदारी बात करेंगे ना। यहाँ पर उम्मीद सर भलाई विकेट गिर रहा है, लेकिन छोटा छोटा साझेदारी बना रहे हैं और सीधा स्ट्रेट खेला। यहाँ पर हरीश सर देखिए एकदम मूड में है भाई, एकदम खुश हैं, जिक्र किए। और इस टूर्नामेंट में देखिए उन्हें खुलकर अपना परफॉर्मेंस दिखाने का मौका मिला है। और मैदान पर देखिए ड्रिंक्स पहुंचता हुआ उम्मीद सर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है सिंगल के साथ 30 रन। लेकिन कहती ना कीमत पानी का नहीं होती है, कीमत हमेशा प्यास की होती है। और कीमत चौके छक्के का नहीं होता है, कीमत हमेशा एक अच्छा इनिंग का होता है। क्या यहाँ पर एक अच्छा इनिंग कोई बैटर खेल के दे पाएंगे, क्या अच्छा टोटल तक ले जाएंगे? लेकिन तब तक के लिए चलेंगे, मौका है डीजे के पास। खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं, ब्रँड बनलाय चषक आपला, ऐकायला टीव्हीवरनं. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. सन्माननीय जगन्नाथ पाटील जे मांडेगावचे आहेत, त्यांना विनंती केली जाईल आपण सुद्धा या मंचावरती आपलं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। तो चलिए बहुत बढ़िया देखिए ड्रिंक्स से, और खास देखिए इस वक्त आप देख सकते हो मंच का रौनक बढ़ता हुआ। ऐसा लगता है कि शाम से पहले हमारे घर में चांद आ चुके हैं। जिस तरह से देखिए उनकी फैमिली देख सकते हैं, कई मेहमान देखिए एक साथ है और मेहनत है यहाँ पर। मयूर दादा पिशेकर देखिए, प्रतीक दादा पिशेकर कंधों को कंधों मिलाकर, गणेश दादा तरे लीजिए, निरंजन दादा पिशेकर, हर किसी ने देखिए यहाँ से चार चार लगाई यहाँ पर। उनके साथ अनिकेत दादा कुलकर्णी लीजिए, प्रज्वल जी लीजिए, प्रज्वल जी देशमुख लीजिए, हितेश जी भोपी लीजिए, रितेश जी भोपी लीजिए, कुणाल जी कुंजी लीजिए, नितेश जी लीजिए, निखिल जी पिसेकर लीजिए, धीरज जी पिसेकर लीजिए, पूरी मयूर ग्रुप बात करेंगे। सभी का देखिए यहाँ से मेहनत, इसलिए तो कहा जाता है कि जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। आज देखिए ये प्रतियोगिता पूरी देश में देखा जा रहा है और पूछा जा रहा है कि ये टूर्नामेंट कहाँ खेला जा रहा है। कल मैंने एक स्टेटस रखा था निश्चित रूप से इस टूर्नामेंट का लोक डे की, और पूछा गया यहाँ से क्या ये धर्मशाला का ग्राउंड है क्या। उम्मीद सर देखिए यहाँ से अब देखिए 12 गेंद बचाए, अंतिम 12 गेंद। तो बल्लेबाज ने यहाँ पर सोच बदले होंगे, गेंदबाज भी सोच बदले होंगे। खास एनर्जी ड्रिंक्स देखिए मैदान पर देखने को मिला, लेकिन उसके साथ साथ आप देखते हैं सोच किसकी बेहतर होती है।
दबे हुए अक्सर राख के नीचे आग हुआ करता है। इस बार देखिए थोड़ा सा ऑफ स्टंप से लाइन बाहर गेंद था और इरादा एकदम साफ था कि अभी भी जोखिम लेना नहीं चाहते हैं, लेकिन जोखिम लेना होगा। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, रिस्क लेना चाहिए। टोटल देखिए जाकर पहुंच गया पर 31-31 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार होंगे और बैटर की बात करेंगे स्ट्राइक पर देखिए भावेश बहुत समय से इंतजार किए हैं, लेकिन देखते हैं इस ओवर का फल क्या मीठा होता है। सीधा बल्ले से ओहो गिली 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 चंपा खोसोय रंबा देन गया लंबा ठोकम ठोक दीजिए। तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, लगाएंगे छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए। इरादा बदला भावेश ने और एक देखिए हाय 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 हैंडसम चौका। मला ना त्यापेक्षा चौकार पाहण्याची मजा काही वेगळीच होती. अगदी मंडल स्टिकला पडत होता, मिस झालं असं ना, सरळ क्लीन बोल नाही तर LBW फिक्स होतं. तिकडनं पीक केलं क्रॉस बॅट स्लॉग स्वीप म्हणूयात किंवा आपण आडवा बॅटनं लांबून खेचताना हा चौकार पडल स्वीप म्हणूयात. सगळं काही होतं बट रिझल्ट चांगला आहे आणि या चौकारानं स्कोर फ्लाय झाला 41 लॉस ऑफ 2 विकेट 41ला 2 गडी बाद. आणि आपण म्हणालो ना वहलेगाव देखील एक क्वालिटी टीम आणि सध्या तेच क्वालिटी क्रिकेट मैदानी पाहायला मिळतं. धरम आलिमकर या पव्यात कसं कमबॅक करेल, कारण मागच्या 3 बॉलमध्ये 11 रन्स खर्च केलेत आणि जी बॅटिंग सध्या भावेश करतोय ना ती क्वालिटी आहे. नहीं बिल्कुल उमेश सर सही बताए, बहुत बढ़िया चौका था पिछले चक्के से, इसलिए तो हम हाय 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 करते रह गए और एक हैंडसम चौका दे गए भाई. छक्के के बाद चौका, रनों का गति तेजी से बढ़ता हुआ. अब देखिए दबाव, अब प्रेशर बनता हुआ, लेकिन कहते ना मुट्ठी भर शक्कर समंदर में डाल देने से. धरम स्वतः एक चांगला लेदर बॉल प्लेअर आहे. ही लेदर बॉल विकेट आहे जिकडे तुम्हाला टेनिस बॉल मिळतो. लेदर बॉलवरती सीम असते, त्या सीमसोबत बॉल तुम्हाला वळवता येतो. टेनिस बॉलला या विकेटवरती मदत आहे जिकडे बॉल फिरतोय. आता 4थ्या दिवसाची विकेट आहे, विकेटवरती काही पॅचेस आहेत. धरमनं फायदा उचलायला हवा आहे बट तिथे धरमलाच रन्स येतात, म्हणजे बॅटिंग क्वालिटी होती आपण असं म्हणूयात. गोलंदाजी कुठेही खराब नाही आहे, प्रॉपर टप्प्यावरती होतं. लेदर बॉलमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, ज्या अनुषंगानं फील्ड तुम्ही सेट केली आहे त्या टप्प्यावरती बॉलिंग तुम्हाला करायची आहे. बट त्याच टप्प्यावरती टाकल्यानंतर देखील धरमच्या अगेन्स्टना बँग ऑन दी टार्गेट टाला ठेवलं आहे. याचं कारण काय, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि ज्यावेळी तुम्ही 4थ्या-5व्या ओव्हरमध्ये येता मग तुम्ही यॉर्कर जरी टाकला ना त्याच्यावरती पण आक्रमण करण्याचं माइंडसेट असतं बॅटरचं. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी शांत होती, मात्र तदनंतर आता डाव गिअरअप झाला. 10 पेक्षा सरासरी भरपूर पुढे आहे. पाहूया फिनिश कसं केलं जातं या ओव्हरमध्ये, कारण आतापर्यंत 4 बॉलमध्ये 13 आलेत. धरम आलिमकर तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चांगला बॉल आहे. इथे विकेटची चान्स आहे. ऑफ स्टिकला अवे फ्रॉम द बॉडी, गुडलन स्पॉट. तिकडे टप्पा पडल्यानंतर हलकासा हरकत करत चेंडू निघत होता रिटर्न क्रीजला. लांबून खेचायचं होतं पूलसाठी, बॅटची लागली टॉपेज, मागे टिपला फ्लाइंग स्लिपला जेल आणि विकेट मिळते धरम आलिमकरला. आणि फायनली जे बेसिक आहे ना त्याच्यावरती फोकस करताना धरमला तुम्ही पाहताय आणि विकेट मिळते. धक्का लागतोय या ठिकाणी आपण पाहताय दुसरा. चलिए ओंकार सर बात करेंगे कि अच्छा साझेदारी बन रहा था और उस साझेदारी को तोड़ने में देखिए कामयाब होते हुए. गेंदबाज की बात करेंगे, गेंदबाज देखिए धर्म. कहती ना सांसों की ज़रूरत है ज़िंदगी के लिए, बस एक साझेदारी तोड़ने की ज़रूरत थी मुकाबला में वापसी के लिए. अब नए बल्लेबाज की बात करेंगे मनीष आते हुए. ओवर के देखिए यहाँ से आखिरी अंतिम गेंद रहेगा यहाँ पर स्ट्राइक पर मनीष, और आते ही देखिए क्या बढ़िया चौके दाग दिए फाइन लेग को चिरता हुआ. इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और मनीष आते ही बल्लेबाजी कर रहे हैं लेवारी लेवारी लेवारी. त्यातलं त्यात काय खार्डीला रन्स कमीवरती थांबवायचं, याचं कारण काय सर, आज तुम्ही स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासारखी एक मोठी स्पर्धा खेळता ज्या विकेटवरती अगदी रनअप बॉल देखील एक चांगलं टार्गेट आहे. बट तिथे 4 ओव्हर 47 वरती तुमचा प्रतिस्पर्धी संघ उभा आहे, तो म्हणजे वहल आहे. आणि त्यातल्या त्यात खाडीची रन मशीन, खाडीच्या क्रिकेटचा बॅकबोन
आज टीममध्ये नाही आहे. विशाल म्हात्रे, तुमचा वेल फिनिशर केतन म्हात्रे आज नाही आहे, आणि जे दोन तुमचे गेम चेंजर प्लस कमी आहेत तुमच्याकडे, त्यामुळे आज इकडे धरमचा वापर बॉलिंगसाठी करण्यात आला. बॅटिंग कार्डवरती येतो तुम्हाला ओपनिंगमध्ये चेंजेस करावे लागतील. तुमचा वन डाऊनचा बॅटर्स टीममध्ये नाही आहे, त्यामुळे अगदी जे म्हटलं जातं ना, नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड वन ऑर टू प्लेअर, ऑलवेज टीम प्ले लाईक विन लाईक अ चॅम्पियन. ते क्रिकेट खाडीला कुठेतरी दाखवावंच लागेल, कारण समोर जय काफरोबा वहलेगाव संघ आहे, तो सध्या एक मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे जर ती मुवमेंट ब्रेक करायची आहे ना, तर शेवटच्या षटकामध्ये 8 पेक्षा कमी धावा खाडीच्या बॉलर्सला खर्च करावा लागतील, आणि वहले प्रयत्न करेल की इथनं 10 ते 12 रन्स कमीत कमी याव्या, जेणेकरून 58 ते 59 पर्यंत वहलेगाव संघ पोहोचेल. बट ज्या अनुषंगानं दोन्ही बॅटर्स खेळतात, चौकार षटकारांची डील सुरू आहे, आणि जर अशी तोडफोड सुरू राहिली तर हेच टार्गेट 63 ते 64 पर्यंत जाऊ शकतं. नेक्स्ट मॅच आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे, आणि या आपण टॉससाठी इन्व्हाइट करू भूमी 11 मांडाचे कॅप्टन, आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन थोरवे 11 RCC पेट. ओवर नंबर 5, बॉल तैयार है. चलिए बहुत बढ़िया पर उमेश सर, अच्छी बात आपने जानकारी दी. आज 2 खिलाड़ी देखे अहम हिस्सा टीम में नहीं है, लेकिन यही तो मज़ा होता है. कहते हैं ना, जीतने का मज़ा तभी आता है जहां हार का रिस्क रहता है. तो यहाँ पर देखिए गेंदबाजी के लिए बात करेंगे. सूरज ये डेट ओवर के स्पेशलिस्ट गेंदबाज है भाई, हमेशा टीम के लिए देखिए यहाँ पर एक अच्छी ओवर करके निकल जाते हैं. और जहाँ पर देखिए टीम के लिए, और ये चलिए इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला गया. 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. तिरपन रन तक पहुंचता हुआ. अरे खराब गेंद, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया बदलापुर स्टेशन. 6 रन. त्यानंतर अखेरची मॅच भादवड बनाम SSCC खंबालपाड़ा. चलिए रोशन सर बात करेंगे. अब तो दुकान में ताला लगने वाला है, क्योंकि अगला मैच देखिए और देखिए टॉप. लेकिन इस कोई मैच को हम कम नहीं मान सकते उमेश सर, क्योंकि ये मैच भी देखिए एकदम देखिए टोटल बड़ा तेजी से भागता हुआ. अगर 60 तक पहुंच गए, नो बॉल, ठीक. बीमर. सन्माननीय अतिथीगण सूरजदादा पाटील जे ठाकुर्लेचे आहेत, त्यांचा विशेष मान सन्मान आमच्या A1 बंधूंच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. सूरज पाटील ठाकुर्ली अर्पुणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. गेंदबाज. और ये चलिए भाई बहुत बढ़िया स्ट्रेट ड्राइव फील्डर है, बन जाएंगे दर्शक. क्या कमाल की बल्लेबाजी देखिए यहां से नीलेश पाटिल का गाड़ी चलता हुआ. पम 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 4 रन. और स्लोअर गेंद देखिए, यही चीज करनी चाहिए भाई, क्योंकि बल्लेबाज देखिए एकदम से देखिए बड़ा हिट के लिए तैयार है. कहते ना लोहा जब गर्म रहता है तभी तो हथौड़ा लगाना चाहिए. और अब देखिए ये डॉट गेंद निकलने के साथ साथ है थोड़ी सी राहत की सांस है, लेकिन अभी भी 2 गेंद बचाए. क्या इनिंग्स खेलते हुए नीलेश पाटिल है, एक गेम चेंजर इनिंग्स. और देखते हैं इनिंग कहां ले जाएगा. अरे देखिए इस बार भी देखिए उतना रूम नहीं मिला बोलो कि यहाँ पर बैटर को, और जब तक गेंद वापस आता है तब तक देखिए दूसरे के लिए तेजी से यहाँ पर, लेकिन फंस गए इस बार नीलेश. और कमाल का यहाँ पर कमबैक दिखाते हुए सूरज. 1 रन आएगा, दूसरे के लिए रन आउट.
जल्दबाजी करना होगा। देखिए जो 20 मिनट का समय है ना, जहाँ फील्डिंग टीम को लगती है, लेकिन बैटर को भी थोड़ा जल्दबाजी दिखाना होगा। 65 रन तक पहुंचे हैं 65, लेकिन अभी देखिए एक गेंद बचा है। उमेश सर कहते हैं ना, तालाब में जब पानी भरता है ना, पहले मछलियाँ चींटी को खाती है और वापस जब तालाब में पानी सूखता है फिर चींटी मछली को खाती है। यानी मौका दोनों को मिलता है, बस उस मौके का इंतजार होना चाहिए। अभी पहला इनिंग में देखिए यहाँ पर बैटर जमकर बल्लेबाजी कर रहे हैं, फिर सेकंड इनिंग में जब खिलाड़ी टीम को मौका मिलेगा तब देखेंगे उनके बल्लेबाज। आज देखिए आपने अच्छी बात बताई, केतन नहीं है, विशाल नहीं है, लेकिन उसके बावजूद भी देखिए संघर्ष सूरज फौजदार के पर बहुत कुछ निर्भर रखेगा। एक गेंद से न्यू बैटर की बात करेंगे भाई, बॉबी देखिए यहाँ पर स्ट्राइक पर आते हुए, और बॉबी देखिए आते आते यहाँ से अपील देखिए, हल्की सी आवाज भी आई थी, उंगली उठी यहाँ से। और उम्मीद सर देखिए बात करेंगे, अंतिम 2 गेंद बहुत बढ़िया बेहतर रहा यहाँ पर। सूरज ने भलाई थोड़ा महंगे साबित हुए, लेकिन उसके बाद वापसी कहते 65 रन बनाए हैं। जीत के लिए 66 रनों की जरूरत है। चलते हैं सीधा टॉस बॉक्स पर। टीम भूमी 11 मांडा संघाचं संघनायक तात्काळ टॉस बॉक्समध्ये या। टीम सचिन थोरवे RCC 11 पेट संघाचा संघनायक इथे दाखल झाला आहे। निखिल, आपलं मनपूर्वक स्वागत। तर इथे अतिथी मान्यवर पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं समीक्षाताई प्रतीक पिसेकर आमच्या वहिनी या मॅचला एन्जॉय करत आहेत। त्यानंतर प्रतीक पिसेकर यांचे सुपुत्र दुर्वीसुद्धा इथे आला आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्यानंतर वहिनींचा सर्व मावशी परिवार त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। त्यानंतर तनुताई, जतीन हेमंत पाटील आणि अमय भोईर या सर्वांचं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत। तर इथं टॉस केला जाईल। सन्माननीय दिलीपदादा भोईर मोठागाव डोंबिवली या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। भूमी 11 मांडा आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल सचिन थोरवे RCC पेट। दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। टॉस का बॉस कोण असेल? एक बिग बॅटल भूमी 11 मांडा बनाम सचिन थोरवे 11 RCC पेट। तर टॉस जिंकलाय। तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपल्या स्क्वॉड समेत सज्ज राहायचं, कारण इथे सन्मान सोहळा हा मात्र संपन्न केला जाईल। पाच संघनायक जेव्हा आपण टॉससाठी याल तेव्हा डिसिजन पेंडिंग असा शब्द आपण उच्चारूच नका, कारण एक मानाची आपण स्पर्धा पाहता, शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि हे पाहता टॉस जिंकल्यानंतर तात्काळ आपण निर्णय देणे अनिवार्य आहे। बॅटिंग घेतली RCC पेटनं, टॉस जिंकला RCC पेट, निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा। जावत आपण आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण आणि रोमहर्षक लढतीकडे। मॅच ऑन, गेम ऑन, सामन्याला होईल सुरुवात। सलामीची जोडी मैदानावरती होईल या ठिकाणी दाखल। ओपनिंग पेअर ऑन ग्राउंड जाईल। टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार 5 षटकं 66 धावेचं। आज प्रतीक दादाचा प्रिन्स आला मंचावरती, भरपूर दिवस झाले प्रतीक दादा मिस करत होता आणि आज फायनली आपला वाघ परत आलाय। जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समधून आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिकडे काही सन्मान होतील। रोशन त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु सर्व पिसेकर फॅमिली जे आली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। खऱ्या अर्थानं A1 बंधूंची ही स्पर्धा आहे। खऱ्या अर्थानं वडिलांच्या नावाखातीर ही आपण स्पर्धा पाहतो, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 आणि वडिलांच्या नावाखातीर हे दमदार आयोजन केलेले। हे आयोजन पाहण्यासाठी, हे आयोजनाला सदिच्छा देण्यासाठी आमच्या मातोश्री ज्योतिताई जगन्नाथ पिसेकर
आई आल्यात त्यांचे मनपूर्वक स्वागत. विठाबाई पाटील ज्या आत्या आहेत, आत्या परिवार, त्यांचे मनपूर्वक स्वागत. नेरलच्या आमच्या आत्या सुशीला म्हात्रे, कविताताई ज्या भिवंडीहून आल्यात भादवड, त्यानंतर दावडीच्या आमच्या भाविकाताई, मोठा गाव डोंबिवलीच्या दर्शनाताई, सूरज पाटील ठाकुर्ली, दिलीप भोईर डोंबिवली, तेजस्वीताई सापार्डे कल्याण, सोनल म्हात्रे दातिवली, त्यानंतर समीक्षा प्रतीक पिसेकर आमच्या वहिनी सुद्धा या स्पर्धेमध्ये आल्या, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर दुर्विश प्रतीक पिसेकर आमचा छोटा, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर समीक्षाताई पिसेकर यांच्या सर्व मावशी परिवार आणि या सर्व मावशी परिवाराचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तनुताई, जतीन हेमंत पाटील आणि अमय भोईर या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मनपूर्वक 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 स्वागत. हो टू कॉम्बॉक्स ओमी सर. थँक्यू सो मच रोशन आणि थँक्यू सो मच बाबूशाह. सलामीची जोडी आली आहे सूरज फौजदार आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती दाखल झालाय करण. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती वार. स्वर्गीय सुदेश दादा 5-1 लढायला तयार. खार्डी आलाय चौकार. खेळाडू सारे मैदानात खेळत जिद्दीनं. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. ब्रँड बनलाय चषक. पहिल्याच बॉलवरती नेहमीप्रमाणे आपली अगदी नॅचरल सुरुवात करताना सूरज फौजदार त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बॉबी, लेफ्ट आर्म बॉलर, कमी गतीनं टाकलाय, फिरवला बॅटच्या समोरून, चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे होते कमबॅक. सर्व फॅमिली मेंबर इथे माझा फोटो काढत असताना ज्या पद्धतीने लग्न सराईमध्ये जी रेलचेल असायची तशी रेलचेल काहीशी ते पाहायला मिळते. एक चांगला उमेद सर इथे माहोल बनला आहे. पूर्ण स्वागत कक्षमध्ये पिसेकर फॅमिली आहे, आत्या परिवार आहे, मावशी परिवार आहे आणि संपूर्ण माहोल इथे पाहायला मिळतो. अगदी म्हणून तर या सगळ्यांसाठी आपण एक किलबिल स्टँड उभारलाय, एक महिला कक्ष उभारलाय आणि या परिवारातील गोडवा अतिशय सुंदर आहे. म्हणून तर आज हा सगळा परिवार एकत्रित आला. प्रतीकदादा, मयूरदादा यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी. जेव्हा आपण मैदानावरती टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते, धावफलकावर 6 लक्ष मैदानावरती मोठं आहे खाडी समोर. बॅटच्या समोर लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, इट्स ओव्हर द बॉल हेड. सी गोज कडक 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 6. हिलपुरी हिला अगदी सूरज फौजदार आक्रमक झालात आणि आपला रुबाब शानदार, आपला खेळ बहारदार, सलामीला आलेला फलंदाज मी दमदार. म्हणून तर सूरज फौजदार आहे खाडीचा षटकाराचा ब्रँड शानदार. मागच्या 4 बॉलमध्ये 1 चौकार, 1 डबल, 1 डॉट, 1 षटकार आला. शफल झाले होते. आता डावा स्टिकच्या वरनं निघून चालला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लेफ्ट बॉलरकडं जो एक नॅचरल अँगल असतो ना, बॉबी त्याचा फायदा उचलताना नेहमीच पाहायला मिळाला. अंधार झाल्यावर स्वतःची सावली पण साथ सोडतं. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवरती चालताना एकट्यानं चालायची हिंमत ठेवा, कारण जगात ज्याला हिंमत त्यालाच किंमत. बॉल तयार. शफल झाले पुन्हा एकदा. यावेळी मात्र डावा स्टिकच्या बाहेरून चालला तर अंपायर त्या ठिकाणी सांगतील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ॲड केली जाईल आणि एक एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 13. व्हाईट बॉलसाठी DRS आहे. बॉबीला इच्छा होती की आपण कॉल करूयात. अगदी यष्टीरक्षकासोबत काहीशी चर्चा झाली, तिकडून नकार आला. त्यामुळे पुन्हा एकदा आता एक सिंगल ॲड होईल आणि धावफलक 1ने पुढे जातं. टीमची टोटल आहे धावफलकावरती 13. माणसानं परिस्थिती आणि वेळ बघून स्वतःला बदलायला हवं. इट्स टाइम टू अपडेट अँड अपग्रेड. आणि सध्या वेगानं बॅटिंग होती आहे. फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॅटची कडा आणि याच प्रकारे विकेट काढायची होती. मिळालं जीवनदान सूरज फौजदारला. जशा प्रकारे विजेंद्रची कॅच सोडली होती, त्यानं फारसे धूमधडाके केले नाही, बट सूरज फौजदारची कॅच या मॅचमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला प्रश्न हाच विचारेल, कॅच की मॅच, मॅच की कॅच, मॅच की कॅच, कॅच की मॅच. जाऊया डीजेकडे. पुन्हा परतू मैदानाच्या आत.
भूषा काय म्हणाल, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची टोटल धावफलकावरती 12, अजूनही 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये मैदानावरती आपण पाहताय नहीं, सबसे पहले उमेश सर बात करेंगे, अपने टोटल की बात करेंगे 13 रन। और आपने देखिए सबसे बड़ी गलती की, कहते हैं ना ब्राह्मण की बोली और सूरज फौजदार की AK-47 की गोली बहुत पावरफुल होती हैं, और आपने पावर हिटर बैटर को इतना बड़ा आसान से कैच एक मौका दे दिया, और शायद इसका कीमत चुकाना पड़ेगा। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए, क्योंकि दुनिया में बहुत सारी चीज़ें ओमकार सर जो ठोकर खाकर टूट जाती हैं, लेकिन कामयाबी एक ऐसी चीज़ रहती है ना जो ठोकर खाने के बाद मिलती है। तो देखते हैं, बहुत बड़ी ठोकर लगी है, क्योंकि सूरज फौजदार का कैच नहीं था, लगभग आपने आधा मैच ही छोड़ दिया है। लेकिन अब देखते हैं आने वाला जो 24 गेंद 53 की जरूरत है। सॉफ्ट हँडने खेळले, बॅटच्या बाहेरचा मोठा भाग स्पर्श करून बॉल मागे आलाय, शॉट गलीला, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होती आहे आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी आत्तापर्यंत जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती, 14 ऑन बोट. षटक मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी सुरू झालं दुसरं, पेनल्टीच्या 2 रन त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत, म्हणजे धावफलक टोटल जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 16 या आकड्यावरती. लक्षात घ्या, दोन्ही टीम्स जी टी शर्टची पेनल्टी होती 12th मॅन बद्दल वहलेला, ती आता धावफलकावरती ॲड झाली आहे. 16 ऑन बोट. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, गेम चेंज. अनिकेत मुकादम, चांगला बॉल आहे, टप्पा पडला, वेगात सरळ चालला, एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलची होती आहे, त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू गरजेच्यात. टीम वहलेला जय काफरोबा, जे या गावाचं ग्रामदैवत आहे, त्याच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. जय काफरोबा गावदेवी वहल, अशा अनेक टॉपस टीम अगदी या गावातनं आपल्याला पाहायला मिळतात. समोर गावदेवी खाडी, दिनेश हिरामन पाटील साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आज स्वर्गीय सुदेशदादा 5-1-5-1 नावानं खेळतोय. इथे मिळते विकेट, फलंदाज होतील बाद, आणि धक्का लागला फार मोठा सूरज फौजदारच्या नावानं. टीम स्वर्गीय सुदेशदादा 5-1-5-1 गावदेवी खाडीला. मध्ये कॉमेंटेटर बाबूशाह आता थोडासा ब्रेक घेतात, विश्रांती घेतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 16 विकेट गेली आहे मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहता 1 बॉल शिल्लक आहेत. इथनं अजूनही या मॅच मध्ये आपण पाहता ते म्हणजे तब्बल या ठिकाणी शिल्लक आहेत 21. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. आपण पाहताय सौरभ म्हात्रे सध्याच्या घडीला भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये, तो म्हणजे सौरभ म्हात्रे. सुपर ग्राउंड, आणि अशा मैदानावरती प्रत्येक फलंदाजाला बॅटिंग करणं एक वेगळी मजा आहे, गोलंदाजी करणं एक वेगळा माहोल आहे. अशाच क्रिकेटमय वातावरणामध्ये रंगतंय पिसेकर परिवाराचं मानाचं सन्मानाचं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सॉफ्ट हँडने खेळले, काय फुटवर्क होतं, काय हँड अँड कोऑर्डिनेशन होतं, बॅकलिफ्टला वर आणलं, सॉफ्ट हँडने एक सिंगल कंप्लीट केली. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे, इनिंगचा पहिला बॉल ज्यावेळी तुमच्या बॅटवरती मिडल होतो एक वेगळा आत्मविश्वास मिळतो, एक वेगळं कॉन्फिडंट मिळतं, आणि मैदानावरती आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. आपण पाहताय 17 धावा. बॅकफुटला गेले, फटका चांगला, लेटकट, थर्ड मॅनला चाललाय बॉल, आउटफील्ड फास्ट नाही थांबणार, निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे तो 4. जवाब काबिल तारीफ नजरें थी, गेंद के आने तक इंतजार किया, और उसके बाद आखिरी समय में देखिए बल्ले का फेस खोल दिया. इसे कहते हैं सरसों मांगोगे तो तेल देंगे, विकेट मांगोगे तो लेट कट खेल देंगे. लाजवाब चौका देंगे. अक्सर हम लेदर सीजन क्रिकेट में देखते हैं, लेकिन टेनिस क्रिकेट ये विकेट भी देखिए लेदर का. बॉल तयार, कमी गतीनं आता टाकलाय, बॅट अँड पॅड मध्ये खोलात टाकला होता, ड्राईव्ह केलं डीप मध्ये. सिंगलचा कॉल पूर्ण झालाय, थोडा वेळ घेतलाय, सेकंडचा कॉल धोका आहे आणि तो स्वीकारलाय. रनआउटचा कॉल, अपील, आणि अजून एक ओव्हरथ्रोची रन तिकडे ट्राय करत होतं, बट या ठिकाणी आपण पाहताय अगदी इझिली सेफली 2 रन्स
कंप्लीट झालं. धावफलक 2ने मैदानावरती पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 23. टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 66 धावेचं. अजूनही 43 धावेचा प्रवास मैदानावरती बाकी आहे आणि त्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे. 18 चेंडू 43 धावा. खाडी की वहल याची चर्चा मैदानावरती सुरू आहे. बट पॉवर प्लेमध्ये जो स्टार्ट आला त्याबद्दल काय म्हणाल? ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहता प्रतीकदादा पिसेकर आणि वहिनी त्या ठिकाणी उपस्थित झालात आणि हा सगळा एक वेगळाच वातावरण तुम्हाला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा हा सगळा परिवार व्यासपीठावरती उपस्थित असतो. स्वागत आहे ताई आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. मागचे 3 दिवस वहिनी आतुरतेनं प्रतीकदादा वाट पाहत होता की प्रिन्स कधी बॅक करतोय आणि आज नक्कीच प्रतीकदादाच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ती सांगून जाते की पुत्रप्राप्तीचा आणि मुलाला मिळाल्यानंतर आनंद का असतो. खुश आज भाऊ आपला. पार्टी तो बनती आज भाई की तरफ से. टीमची टोटल धावफलकावरती आफ्टर 2 ओव्हर 23. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल मैदानावरती 66 करायची आहे म्हणजे 43 धावेचा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. काय म्हणशील बाबूबाई ज्या अनुषंगाने मॅच मैदानावरती रंगती आहे? 2 ओव्हरमध्ये 23 आलेत. विकेट फक्त 1 गेली आहे. 9 विकेट्स हातामध्ये. सौरभ बॅटिंग करतोय त्याच्या सोबतीनं करण आहे. अजूनही चांगल्या बॅटर्स आहेत खाडी टीमकडे. बॉलिंग युनिट ते देखील चांगलं वहलेगावकडे. नहीं बिल्कुल उम्मीद सर बात करेंगे. सूरज को मौका मिला था लेकिन से बहुत जल्दी कमबैक किए. वेले टीम का भी तारीफ होना चाहिए लेकिन करण निगुकर अच्छी लय में बल्लेबाजी कर रहे हैं. अब देखना होगा सौरभ जो हमने बात की थी कि 2011 में अगर युवराज सिंह ने एक अच्छा ऑलराउंडर प्रदर्शन दिया था क्योंकि गेंद और बल्ले से ये देखिए हैरी शेर का अंदाज देखिए. ओहो एकदम से देखिए बात करेंगे अनोखा अंदाज है. वाह रे वाह. एक क्षण रडून जातो एक क्षण हसून जातो. जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जातो. कॅचेस ड्रॉप झालेत त्यानंतर विकेट्स आलेत. पुनरागमन चांगलं राहिलं. वहले टीमचा इथे फटका चांगला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा बॅटवर आला त्यावर मोहर उमटलेली होती खार्डी ब्रँड षटकाराची. सौरभ मात्रे नावाचा शो आता सुरू झालाय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. आणि हा शो जर का सुरू राहिला तर रिटर्न तिकीट कापावं लागेल टीम वहले गावला. त्यामुळे या बॅटर्सला या वादळाला सुरू होण्याआधी थांबवणं वहले गावसाठी भरपूर भरपूर गरजेचं आहे. बॉबी एक चांगला गोलंदाज आहे बट आज त्याला टप्पा सापडत नाहीये. बॅटच्या समोर लॉंग ऑनला षटकार आलाय. बॉबी पलटवार करेल का? हो केलाय. कमी गतीनं टाकलाय जरूर मात्र लेंथवरचं कंट्रोल त्या ठिकाणी हरपलाय. थोडाच बाद निर्णय अंपायरचा काहीतरी येईल. थोडीशी एक्सरसाइज आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा हिरामण खरकर हॅरीच्या माध्यमातून. आताच मागच्याच काही महिन्याआधी हॅरीचं लग्न झालं त्यानंतर भरपूर खुश आहे भाऊ. एंट्री लेट बट ग्रेट. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन 31. स्लॉक स्वीप सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं. अपील 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 नॉट आउट. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ त्यामुळे नॉट आउट या ठिकाणी घोषित करण्यात आलं. फार महत्त्वाची विकेट होती या मॅचमध्ये आपण पाहता ती म्हणजे ही टीम काफ्रोबा वहलेसाठी. कारण हा फलंदाज जर का मैदानावरती उभा राहिला तर माहिती आहे टीम वहलेला काय करू शकतो. सौरभ म्हात्रे हाफ ट्रॅकर बॅटची कडा मागे बॅकअप आहे. थोडासा वेळ लागला त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. प्रयत्न करत राहा. जे करायचं ते एका दिवसात नाही एक दिवस नक्की होणार. अगदी याच एका टॅगलाईनवरती मयूरदादा पिसेकर प्रतीकदादा पिसेकर आपलं जीवन जगत असतात. कमी वयात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असलं विरोध चर्चा हे सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि आज त्या सगळ्यातूनच तर तयार झालंय हे जगन्नाथ क्रीडा संकुल. आपण पाहता जे भव्य दिव्य आहे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. ऑन साइडला फटका फर्स्टला मिस टायमिंग गॅप मध्ये जाईल. नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर लॉंग ऑन आणि त्या सोबतीनं काऊ कॉर्नरला बीट करतोय. पॉवर प्ले चांगला राहिलाय आणि आताही रन्स ऑन आहेत. एक षटकार एक चौकार आलाय. 18-43 ची गरज होती. धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 36 धावा. 36 धावा स्कोर कार्ड वरत बनवायच्या 66. अजूनही 30 धावेचा प्रवास बाकी आहे म्हणजे या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धावा आलेत त्या आपण पाहताय तब्बल 13. 4 चेंडूमध्ये 13 आलेत. अजून एक सिंगल त्यामध्ये जोडली जाईल आणि ती येते आहे लेग बाईटच्या माध्यमातून आणि या लेग बाईटच्या सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे जी 1ने पुढे जाते 37. व्यासपीठावरती मयूरदादा प्रतीकदादा यांच्या आईंचं देखील आगमन झालं. माणसं बदलतात नाती बदलतात लोक बदलतात मात्र आई बदलत नाही कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जशाच तशी असते. स्वागत आहे आपलं. फटका चांगला चालला मिड विकेटला. मस्ट डी स्टँड मध्ये
सौरभ म्हात्रेच्या बॅटमधनं अनदर वन्स मो बिग 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 सिक्स. प्रत्येक करताना साऱ्याच करतोय सन्मान. साऱ्यांचा करतोय सन्मान, साऱ्यांचा करतोय सन्मान. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक बदलापूर शहराची हाय शान, बदलापूर शहराची हाय शान, बदलापूर शहराची हाय शान. षटकं संपली आहेत 3 रन्स 43, 12 बॉल अजूनही 23 धावेची गरज. मगाशी एक सुंदर कमेंट होती खरं तर आपल्या चॅटबॉक्समध्ये प्रतीक दादासाठी. प्रतीक आमच्या कॉलेजचा जुना मित्र आहे, अजूनही मात्र पैसा संपत्ती सगळं काही आल्यानंतर त्याचा स्वभाव तसाच. मी फक्त इतकंच म्हणेल, जास्त नाही, फक्त आयुष्यात एक मित्र असा असावा जो खिशाचे वजन पाहून बदलणारा नसावा. अगदी असाच एक दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका प्रतीकदादा पिसेकर सध्या अगदी मॅच एन्जॉय करत असतानाही पूर्ण व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. मयूरदादा प्रतीकदादा यांचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येनं अनेक स्टँडमध्ये, विराट कोहली स्टँड प्रेक्षकांनी भरलं आहे, महेंद्रसिंग धोनी स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत, युवराज सिंग स्टँडमध्ये क्राऊड आहे, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण त्या ठिकाणी प्रेक्षकांनी भरलं आहे, रोहित शर्मा नावाच्या एक स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत, सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट त्यांच्या नावाने एक स्टँड आहे तिथे प्रेक्षक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे त्याच्या नावाने एक स्टँड आहे तिकडे प्रेक्षक वर्ग आहे, आणि व्यासपीठ मान्यवरांनी गजबजून भरलाय. अशीच एक मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. लोक आहेत ते बोलणारच, आपण काहीतरी करणार, चर्चा ते वाचवणार, म्हणजेच आयुष्य. कारण आयुष्यामध्ये रोज येणारा प्रत्येक दिवस एक वेगळी कठीण प्रश्नपत्रिका असतं जिकडे तुम्हाला कॉपी पेस्ट करता येत नाही. त्यामुळे वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत संघर्षांसमोर सामोरं जात संयम ठेवा. काही गोष्टी वेळेवरती अगदी चांगल्या प्रकारे बदलतात. 12 बॉल 23 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. बॉबीचा स्पेल महागडा राहिलाय. तिसरा विकल्प मैदानावरती शोधावा लागला आणि गोलंदाजीसाठी आलाय बॉलर कुलदीप. बॉलिंग ट्रॅकवरती मॅच ऑन आहे, दोन्ही टीमसाठी स्ट्रेट सेट आहे. 12 बॉल 23 ची गरज आहे. चांगला बॉल आहे कुलदीपचा. अगदी पहिल्याच बॉल वरती कुलदीपनं शांत ठेवलं फलंदाज करणला. चेंडूचा तर डॉट समीकरण मैदानावरती बदलणार. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि समीकरण मैदानावरती उरलंय 23 धावेचं. प्रगती करणाऱ्या दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारे प्रगती कधीच करत नाहीत. पण इथे तुम्हाला थांबवायचं प्रगतीपासून खाडीला. कारण जर रन्स आले खाडी जिंकणार, रन्स थांबले मैदानावरती वहलेगाव जिंकणार. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा ॲड केली जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर आतापर्यंत 44 या आकड्यावरती. गरज 11 चेंडू 22 धावेची. बॅटच्या समोर होता, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलं, फटका चांगला होता. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट आणि जितकी मोठी संकट तितकंच मोठं यश. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, इम्रान हाशमीचं त्यामध्ये एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का जो अंतर होता बड़ा बेमिसाल होता है. खाडीसाठी ते विजयाचं अंतर आहे सौरभ म्हात्रे आणि पराभवासाठी ते अडथळ आहे टीम वहलेगावसाठी त्याचं नाव आहे सौरभ म्हात्रे. त्यामुळे विकेट खाडीसाठी महत्वाची आहे, विकेट वहलेगावसाठी महत्वाची आहे. सौरभ मैदानावरती थांबला, रन बनवणार टीम गावदेवी खाडी. यॉर्कर टाकलाय, शांत ठेवला, बॅटन पॅड मधनं काढलं, डीप मध्ये मिड विकेटला, सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल धोका आहे, करण निगुकरची विकेट जाणार आहे, फलंदाज बाद होणार आहे आणि धक्का लागणार आहे मैदानावरती दुसरा. पाहताय धावफलकावरती धावा असताना 46, विकेट गेले 2, टार्गेट 66चं. अजूनही 20 धावेचा प्रवास मैदानावरती बाकी आहे. लेवल हाय ती टॉपवाली, मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं. न्यू बॅटर मैदानावरती आला. खाडीचा वॉल फिनिशर, खाडीचाच नाही तर डोंबिवलीचा पिंच हिटर स्लॉगर मैदानावरती आलाय प्रल्हाद. या नावामध्ये खाडीचा विजयाचा प्रसाद. अनेक वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. पण जवळजवळ 3 वेळा 6 बॉल 6 षटकार मारल्यानंतर दिव्याला अगदी जे मैदान सप्रा मैदान म्हाताडीचं तिकडे या खेळाडूंना सांगितलं
यानंतर मी 6 बॉल 6 षटकार मारणं कुठेतरी नापसंत करेल, कारण 5 बॉल 5 मारल्यानंतर ज्यावेळी बॉलर्सला कुठेतरी अगदी 6वा बॉल टाकताना मोठ्या अडचणींसमोर अनेक कठीण प्रश्नांसमोर सावरं जावं लागतं. बॅकफुटला गेले, स्लॅश करायचं होतं, कव्हर्सला काढायचं होतं, स्वीपर कव्हरच्या वरनं अगदी हा बॉल पाठवायचा होता, नाही जमला. चेंडू जातं डॉट. चांगली बॉलिंग करतो कुलदीप, बट अजूनही मॅच ऑन, कारण खार्डीला माहिती आहे प्रल्हाद उभा, सौरभ उभा, रन्स किती बाकी आहेत मैदानावरती, अजून 20 बॉल किती शिल्लक आहेत, 8 चेंडू 20 धावा, 2 बॉलमध्ये एक मोठा फटका, मॅच रंगेल. 8 चेंडू 20 ची गरज. राईट अमोर द विकेट, फटका ऑन साइडला पूल केलाय, चाललाय बॉल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्टँडच्या वरतून मानवंदना देणारा, श्रद्धांजली समर्पित करणारा स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या नावाला हाय तो स्वर्गीय सुदेशदादा 5151 खाडी ब्रँड षटकार. समीकरण उरलंय 7 बॉल 14 रन. सात बॉल 14 धावा. मॅच बॅलन्स. थोडं पारडं भारी होतं. टीम जय काफरोबा वहलेचं चांगली बॉलिंग आतापर्यंत कुलदीपनं केली होती. 4 बॉलमध्ये दिले होते 3, आता 5 बॉलमध्ये आले 10. 7 बॉल बाकी आहेत, रन बाकी आहेत 14. खाडी की वहले, वहले की खाडी. कुलदीपचा बॉल शफल झाले, जागा बनवली, फाईन लेगला खेळायचं होतं, नाही जमलं सौरभला. चेंडू जातं डॉट. मॅच ऑन. चांगलं राहिलं षटक वेहलेगावसाठी. 12-23 करायच्या होत्या या षटकात धावा. आतापर्यंत आलेत 9. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 चेंडू 14 धावेची गरज. 6 बॉल 14 धावा. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रख मरे तो जीतने का. किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. या जवळ डीजे रॉनिकडे आणि पुन्हा परतू मैदानात. शहनशाह बात करेंगे निश्चित रूप से यहाँ पर 6 गेंद देखिए अब 14 की जरूरत है. अब ये नहीं कह सकते कि मुकाबला बल्लेबाजों ने निश्चित रूप से यहाँ पर सौरभ ने जिस तरह से बल्लेबाजी की है काबिल तारीफ. पहली इनिंग में हमने बात छेड़ी थी कि अगर ये मैच जीतना चाहेंगे बड़ी टारगेट है जो 2011 में युवराज सिंह ने काम किया था कि वो काम सौरभ करके दे पाएंगे. अब स्थिति की दोनों टीम के लिए हालत एकदम से नाजुक है. 6 गेंद 14 की जरूरत है. कहते ना बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले. और जो बेहतर यहाँ पर संघर्ष करेगा ये मुकाबला वो जीत पाएगा, क्योंकि आसान नहीं है. कहते ना हौसला जो रखता है आसमान छूने का वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का. और सौरभ ने यहाँ पर वो हौसला दिखाया है. और विजेंद्र देखिए बात करेंगे जहाँ बल्लेबाजी में थोड़ा काम उनका अधूरा रह गया था, क्या गेंदबाजी में ये अधूरा काम को निभा पाएंगे ये देखना बड़ा दिलचस्प हो जाएगा. क्योंकि मैच एकदम कांटों का बन चुका है, क्योंकि 6 गेंद 14 की जरूरत है. और दर्शकों की धड़कन भी देखिए बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक. मेहरबान कदरदान संघ दिल्लमचा नेता. आयुष्याच्या वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही चांगल्या संगतीची गरज असते. असाच एक चांगला मित्र परिवार आपल्या सोबत आहे. मयूरदादा पिसेकर, प्रदीपदादा पिसेकर, त्यांचा मयूर ग्रुप, या सगळ्यांच्या माध्यमातून एकाच गोष्टीला किंमत दिली जाते. ढीकभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, त्यासाठी माणूस सुद्धा रिअल असावा लागतो. आणि रिअल लाईफचे रिअल सुपर डुपर स्टार मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर आणि मयूर ग्रुप त्यांच्या स्वप्नातनं साकार झालाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पडद्यावरचा एक मोठा अद्भुतपूर्व क्रीडा सोहळा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व 6. बॉल बाकी 6, रन बाकी आहेत मैदानावरती 14. 6 चेंडू 14 ची गरज. विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला. भिवंडी विभागातील एक अष्टपल्लू खेळाडू वहलेगावचा. पहिलाच बॉल बाउन्सर. स्वागत केलं मैदानाच्या आत. क्वरले गंपारचा इशारा, वाईट बॉल. आणि आता लगेच DRS कॉल केला जाईल आणि ज्या ऍक्शन रिॲक्शन्स तुम्हाला सांगून जातील की जास्तीत जास्त हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल. विक्रम शेलार त्या ठिकाणी सज्ज झालेत. मॅच रेफरीज थर्ड अंपायरच्या भूमिकेत टीव्ही अंपायर समोर त्या ठिकाणी जोडले जातील.
पेठवरून विवेकदादा जोशी यांचं इथे मात्र शुभ आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील त्या ठिकाणी मेन अंपायर करत असताना ज्यावेळी बॉल पडला डोक्याच्या वरून फ्लाय झालाय. चांगला निर्णय त्या ठिकाणी राहिला. स्क्वेअर लेग अंपायर्सच्या भूमिकेत आपण पाहताय जय पवार JP. दिस इज नॉट ओनली नेम, मोठा अनुभव जय पवारकडे. आणि जो DRS होता तो देखील आता तुम्ही गमावलाय. त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजनवरती क्रिकेट तुम्हाला इथनं खेळायचं. काही क्षणात मला पण वाटलं होतं की अंपायरचा निर्णय बदलतोय की काय. नंतर मी पाहिलं जय पवार. मी थांबलो थोडा वेळ की अभी कुछ तो होऊ सकता है. आणि हा वाईट बॉल आला. लाईन चांगली आहे. आता संधी नाही आहे DRSची. आता संधी नाही आहे अंपायर्सकडे वाईट बॉल देण्याची, कारण रिटर्न क्रीजच्या भरपूर आतून सरळ बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे तो डॉट बॉल जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा लढावंच लागतं आणि ज्यावेळी दुसऱ्यावरती त्यावेळी सल्ला द्यावा लागतो. बट इथे एकमेकांवरती नाही, पूर्ण टीमवरती आज प्रत्येकाचा विश्वास आहे. कारण हे क्रिकेट ग्रामीणचं आहे जे खेळलं जातं गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि त्याच गावाच्या कर्तृत्वाची लढाई. आज प्ले फॉर प्रेस्टिज मैदानावरती सांगायचं आहे. टीम खाडी, टीम वहेलेला. हु विल वन द मॅच? कोण जिंकेल? खाडी गाव की वेलेगाव की सुपर ओव्हर? अजून एक तिखट बाउन्सर चाललाय. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सौरभ मात्रे नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि सातत्यानं मैदानावरती आपण पाहताय चर्चा सौरभ आणि प्रल्हादच्या दरम्यान रंगती आहे. मैदानावरती 2 लगातारचे डॉट बॉल आलेत आणि या ऍक्शन रिपला तुमच्या समोर काय रिदम आहे, काय फॉलो थ्रू आहे. रिलीज पॉइंट, लेंथ बॉल तिकडनं सरळ अगदी ग्रीन पॅच जो झोन लेंथ झोनच्या थोडा मागे, शॉर्ट ऑफ लेनच्या थोडा पुढे, म्हणजे 4.5 ते 5 मिनिटाचं झोन ना तिकडे बॉलिंग केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाजी करताना विजेंद्र पाटील. इथे टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रनआउटची संधी आहे. अंपायरचा इशारा काय येईल? वाईट बॉल आणि त्याच्यावरती रनआउटची विकेट, म्हणजे फलंदाज बाद होत आहेत प्रल्हाद पाटील. मात्र बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती 4 रन बाकी आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12. टीम खाडीला करायच्या. स्वर्गीय सुदेशदादा 5-1 भरोडीचे ॲडव्होकेट विजय पाटील त्यांनी पुरस्कृत केलेला हा खाडीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला जय काफरोबा वहले इन ॲक्शन. नेक्स्ट मॅच भूमी 11 मंडा आणि मंडाला फाईट करणार आहे टीम RCC पेठ. दोन्ही टीमला पुरस्कर्त्यांची कोणती कमतरता नसते. मात्र दोन्ही टीमला एक महत्त्वाचा मॅसेज आहे. भूमी 11 आणि RCC पेठ आता मॅच संपायला फक्त 4 बॉलचा वेळ शिल्लक आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन दोन्ही टीमला थांबायचं, लगेचच लाईन अप करायचं दोन्ही टीमनं. इथनंच तुम्हाला मैदानाच्या आत जायचं आहे. लक्ष सुद्धा RCC पेठचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तुम्हाला लाईन अप करून इथे थांबायचं आहे. इथनंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल. भूमी 11 मंडा इथनंच तुम्हाला जायचं मैदानाच्या आत. अर्थातच एक टीम बॅटिंग करेल RCC पेठ, एक जाईल मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करण्यासाठी मंडा. वेलकम. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता खरं तर बदलापूरचा गोड आवाज, बुलंद आवाज म्हणून ज्यांची खाती आहे खरं तर आपल्या गोड गळ्याने ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले असे आपले सिंगर गायक अक्षयजी म्हात्रे साहेब त्यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं साथीनं आर्टिस्ट सचिनजी युवाटकर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. फटका हेलिकॉप्टर डीप मध्ये फिल्डिंग, काय क्वालिटी आहे. आवडली असेल एकदा टाळ्या व्हायला हव्या, टाळ्या व्हायला हव्या. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलंय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित होतं विराज आणि विराजच्या फिल्डिंगचं राहिलं राज. 4 धावा वाचवल्यात. अगदी असंच काही चित्र सुरुवातीला होतं. कलेक्ट झालाय का बॉल ती चर्चा सुरू होती. कॅच पासून दूर राहिले आणि 2 कंप्लीट झालेत, म्हणजे 2 धावा नक्कीच वाचवलेत आपल्या संघासाठी विराजनं. का सुपर डाईव्ह लावून स्वतःला झोकून दिलं होतं. आणि काय इंटरनॅशनल लेवल टुर्नामेंट आपण म्हणतो ना, कारण इथे इंटरनॅशनल क्रिकेट स्टँडर्ड विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड पाहायला मिळतं. म्हणून ग्रामीण क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा देणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 भारत विश्वातल्या सर्वाधिक टॉपस्ट टुर्नामेंट म्हणून आपण स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाकडे पाहतो, सुप्रीमो चषकाकडे पाहतो. अशाच काही स्पर्धांचा आदर्श समोर घेऊन आज मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर करतात प्रगती. आणि इथे बॉल चालला फुल टॉस, मैदानाच्या बाहेर हा आहे तो षटकार आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे बॉल 2 रन करायच्या 4.
वीर वीर नारा जायो तारा लाखाटे कम भेटलाई र वीर वीर नारा जायो तारा लाखाटे कम भेटलाई र असं त्या शिवबाबाचा फुल टॉस त्याच्यावरती याला षटकार. निर्णय अगदी अतिशय सुंदर राहिला. त्या ठिकाणी एक वेगळी स्टाईल राहिली हॅरीची. आणि जो आवाज नुकताच तुम्ही ऐकला भिरभिरणारा असा हा वारा आणि त्या आवाजाला अगदी आपण सध्या ऑन स्क्रीन तो चेहरा पाहतोय. बीमरसाठी या ठिकाणी DRS कॉल करण्यात आला. स्क्वेअर लेगला जय पवार आणि त्यांचा डिसिजन आहे की फेअर बॉल त्याला चॅलेंज करण्यात आलं. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहता मागच्या काही क्षणाला चांगलं झालं पण आता त्याला फुल टॉस आणि त्याच्यावरती षटकार आला. 2 बॉल 4 की 3 बॉल 3 काय समीकरण फेअर बॉल आणि जो DRS होता खाडीनं गमावला. 2 चेंडू 4 ची गरज आहे. 2 बॉल 4 धावा. आतापर्यंत एक सुपर ओव्हर या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिली आहे 6व्या पर्वात. आणि या मॅच मध्ये सौरभ म्हात्रे ज्यांना प्रल्हादला रनआउट करून विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलं आणि जिम्मेदारी स्वीकारली आणि तोच खाडीचा सौरभ जो यंगस्टर मागच्या 2 वर्षाआधीचं मला एक वाक्य आठवतं की येत्या 2 वर्षामध्ये गर्दी होईल या नावावरती आणि सध्या ते आहे. कारण क्वालिटी क्रिकेट आहे, क्वालिटी फिनिशर आहे, क्वालिटी ऑलराऊंडर आहे सौरभ म्हात्रे. बॅट अँड पॅड मध्ये यॉर्कर बॉल चला डीप मध्ये सिंगल कंप्लीट आहे. केतन या सेकंडचा धोका असणार आणि थ्रो आला डेंजर एंडला धोका आहे कारण भिवंडी विभागातील वन ऑफ द टॉपेस्ट फिल्डर म्हणून केतन मुकदम कडे पाहिलं जातं. टीव्ही अंपायर कडे चालला निर्णय. कहाणी माहिती आहे फलंदाजाला की मैदानावरती काय घडलंय. पावलं त्याची डगआउटच्या दिशेनं सुरू झाली आहेत प्रवास करण्यासाठी. 1 बॉल 3 की 1 बॉल 2 काय असेल समीकरण आणि निर्णय आलाय OUT आउट. म्हणून तर म्हणालो की केतन मुकादम तिथे सेकंड रनचं चॅलेंज धोकादायक आहे. बट खाडीसाठी महत्वाचं काय तर स्ट्रायकर एंडला सौरभ म्हात्रे उभा आहे. 1 बॉल 3 रन आणि जर मॅच बरोबरी सुटली 2 धावा आल्या सामना सुपर ओव्हर. का तर सुपर ओव्हर मान्य नाहीये टीम खाडीला. सुपर ओव्हर मान्य नाहीये टीम जय काफरोबा वहले गावला. दोन्ही टीमला जिंकायचंय. बट ऑर्गनायझर प्रेक्षक राजा मैदानावरती जो उपस्थित झालाय त्या सगळ्यांना अपेक्षित आहे इथे सुपर डुपर ओव्हर. कारण सुपर डुपर टुर्नामेंट आहे आणि सुपर ओव्हर जर का रंगली तर हा सामना पुन्हा आपल्याला एक वेगळ्या स्टेजला माहोल बनताना पाहायला मिळेल. 1 बॉल 3 2 आले तर सुपर ओव्हर. ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला, डबल आली तर मॅच पुन्हा एकदा गेम ऑन. सुपर ओव्हर मध्ये शेवटचा अंतिम बॉल. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासाठी कारण आज या मॅचनं पैसा वसूल केलाय. वहले गाव भिवंडीतून आली आहे. संघर्ष करणं आम्ही जाणतो. कल्याण डोंबिवली विभागात आलाय संघ गावदेवी खाडी लढाई करणं आम्ही जाणतो. दोन्ही तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेटचं पोटेन्शियल आहे आणि लढाई आज रंगली आहे. हाफ ट्रॅकर फटका फर्स्ट लाईक ही प्रॉपर टायमिंग आहे. प्रॉपर टायमिंग लॉंग ऑनला कॅच. फलंदाज बाद सौरभ म्हात्रे टिपलाय झेल आणि खेपट्टीला नतमस्तक होऊन विजयाचा आनंद साजरा करताना विजेंद्र पाटील आणि संघ जय काफरोबा वहले गाव. हार्डलक 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 टीम. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खाडी. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झाले. वेलकम स्वागत आहे तुमचं. त्यांच्या साथीनं निशांतदादा मिरकुडे तुमचंही मनपूर्वक स्वागत. आपण या सत्कार सोहळ्याकडे वळतोय. मी विनंती करेल या मुख्य व्यासपीठावरती खरं तर डोंबिवलीवरून आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादांचे भाऊजी दिलीपजी भोईर साहेब इथे आले. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल दिलीपजी भोईर साहेब आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर